नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 68 ठिकाणी सैनिक भवन उभारणार, आमदार महेश शिंदे। एकंबे येथे सुमारे 67 लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ। एकंबे गावातील आजी माजी सैनिकांनी देश सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे। अत्यंत चांगले काम करणाऱ्या या सैनिकांप्रती आदर म्हणून सैनिक भवनाची उभारणी झाली आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 68 ठिकाणी सैनिक भवन उभारले जाणार आहेत। त्याद्वारे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे निराकरण केले जाईल, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली। एकंबे येथे सुमारे 67 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाला। त्याप्रसंगी सद्गुरू परमपूज्य दिनकर बाबा मठात झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सुभेदार आनंदराव चव्हाण हे होते। व्यासपीठावर भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संतोष आबा जाधव, विद्यमान अध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, हनुमंतराव जगदाळे, मोहनराव जाधव, सुधीर जगदाळे, जवानसिंग घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य BS तथा बबनराव चव्हाण, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे माजी सदस्य गणेश शेळके, विठ्ठल शिंदे, पोलीस पाटील विकास शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष अशोक रामचंद्र चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी विष्णू चव्हाण, सरपंच उर्मिला शिंदे, उपसरपंच अंकुश भोसले, माजी उपसरपंच श्रुतीन चव्हाण, एकंबे येथील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार शिंदे पुढे म्हणाले की आजी माजी सैनिकांनी देशसेवेसाठी केलेले त्यागाचे प्रतीक म्हणून सैनिक भवन ओळखले जाईल। याच धर्तीवर विधानसभा मतदारसंघात सर्वत्र सैनिक भवनची उभारणी केली जाणार असून त्याद्वारे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जातील, त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले जाणार आहे। एकंबे गावाच्या विकासामध्ये कधीही दुजाभाव केला नाही। जास्तीत जास्त निधी या गावासाठी उपलब्ध करून दिला आहे। कोरेगाव ते एकंबे हा रस्ता पूर्णपणे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण केले जाणार असून दोन्ही गावांमधील अंतर कमी केले जाणार आहे। एकंबे पंचक्रोशीतील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत। केवळ उच्च शिक्षण घेतले म्हणून विद्यार्थी हा ज्ञानी होत नाही। भारतीय संस्कृतीप्रमाणे त्याच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे। आजची पिढी आपापल्या बलशाली घडवताना विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती प्रमाणे शिक्षण घेऊन संस्कार घडविणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे। भावी पिढी पूर्णपणे सक्षम बनवून कोरेगाव मतदारसंघामध्ये विकासाची गंगोत्री आणली जाणार आहे, असा शब्द त्यांनी यावेळी दिला। एकंबे गावातील रस्त्यांचा प्रश्न सोडवला होता, मात्र माजी आमदारांनी केलेल्या कृतीमुळे बराचसा निधी माघारी गेला आहे। काही गोष्टींना वेळ काळ आणि मर्यादा असते, त्यामुळे नजीकच्या काळात आपण रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू। 5 वर्षानंतर मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असा शब्द परमपूज्य दिनकर बाबा यांच्या साक्षीने देत असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले। प्रारंभी आमदार महेश शिंदे, डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले। त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। एकंबे जिल्हा परिषद केंद्र शाळेतील डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाले। त्यानंतर सैनिक भवनचे उद्घाटन दिनकर बाबा मठात झालेल्या कार्यक्रमात एकंबे ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांच्या सह मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। BS तथा बबनराव चव्हाण व सरपंच उर्मिला शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले। अशोक चव्हाण व शिरीष गोळे यांनी सूत्रसंचालन केले। बापू शेळके यांनी आभार मानले। कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मकरे, शशिकांत चव्हाण, साधना शेळके, सुनील चव्हाण, आशा चव्हाण, रुपाली पवार, अमोल चव्हाण, नवनाथ शिंदे, ऋषिकेश चव्हाण, विक्रम ननावरे, वैभव चव्हाण, प्रथमेश चव्हाण, जयदीप चव्हाण, सोपान चव्हाण, विशाल चव्हाण, रुपेश चव्हाण, विलास घाडगे, जयदीप चव्हाण, एकनाथ शेळके, दैवत चव्हाण, शिवाजी चव्हाण, बापूराव शेळके आदी उपस्थित होते। नायक आणि जननायक एक सुसंस्कृत असं उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, जनसेवक, कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर
खरं तर इथं फक्त आश्वासन नाही तर काम बोलतं असं साहेबांची पद्धत आहे. प्रत्येक क्षण कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी अशी साहेबांची खास कामाची पद्धत आहे. गेल्या 5 वर्षामध्ये खरं तर अभिमान वाटतो. कुठल्या मतदारसंघाला एवढा निधी आहे का नाही माहित नाही, पण आपल्या मतदारसंघासाठी 1800 कोटी रुपयांचा निधी साहेबांच्या माध्यमातून आला. जो स्वप्नावत विकास आपण या ठिकाणी होताना दिसतो आहे. आज या आमच्या आदर्श शाळेसाठी साहेबांनी खरं तर भरपूर असं प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाले. या निमित्तानं आज भूमिपूजन आपण घेतलेलं आहे. इथं या ज्ञान मंदिराच्या वतीनं त्यांचं पहिल्यांदा स्वागत आमच्या एकंबे नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय उर्मिलाताई चव्हाण शिंदे मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर सन्माननीय निलेश यादव संजय काटकरांचा यानंतर सन्माननीय संजय काटकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान शिवाजीराव चव्हाण तंटामध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय चव्हाण साहेबांचा सन्मान भोसले साहेबांचा सन्मान या ठिकाणी सगळं पैसे मागायला घालवले पण आपलं झाला पाहिजे. शुभम हे कर पाच नारळ आहे त्यांच्याकडे. चला एक दादा हातात घ्या. एकदम जोरात खूप सुंदर केलं.
कष्टाचं चीज आहे. मी धरण बाकी सगळे जरा लवा शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. यानं सगळे पाचच्या पाच जण निलेश फील येतोय पुरा फील याच्यामध्ये आत आल्यानंतर येतोय की आपण आर्मी मध्येच आहे आणि पुरी पॉझिटिव्ह एनर्जी तिथे आल्यानंतर आम्हाला मिळते. नियोजन परफेक्ट केलं. दाजी ते या दाजी हा कन्सेप्ट आमच्या गुंठेज मधला आहे डिजिटल रजिस्टर. माझे सैनिक, गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि बंदी भगिनींनो, आज आपण नवीन सैनिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी एक सैनिक संघटनेचं काय कार्य आहे हे आपल्याला थोडे समजावून सांगतो. संघटना जी आहे 1975 साली उभी राहिलेली आहे आणि त्यावेळीला त्या संघटनेत माजी सैनिक होते. त्यांनी माजी सैनिक त्यांची नावं घेणं कोरेगाव जिल्हा सातारा. माननीय आमदार महेश संभाजीराजे शिंदे, उपाध्यक्ष कृष्णा गोरे महामंडळ. आपण आपल्या मतदारसंघातील कोरोना काळात सर्व रुग्णांची सेवा मनोभावे केली. फक्त आपणच केली नाही तर आपल्या कुटुंबातील सर्वांचा यात सहभाग होतो. म्हणूनच आपण लोकनायक न राहता जनसेवक झालात. आपणाला कोरोना योद्धा ही पदवी बहाल करण्यात आली. कोरेगाव तालुक्याचा पूर्व भाग डोंगर बारी शेतींच्या पाण्यापासून वंचित होता. आपण महाप्रयत्नाने भाडळे, कोरे ते जायगाव या क्षेत्रांतील सर्व जमिनी ओलिता खाली आणल्या. अनेक पिढ्यांचे जीवन आपण जलसमृद्ध केले. म्हणूनच आपणाला भगीरथ म्हणतात. आपण आमदार झाल्यानंतर 5 वर्षानंतर नामदार झालात. जुलमी सत्ता झुगारून देऊन विकासाची पर्व सुरू केली. यात आपला सिंहाचा वाटा आहे. कोरेगाव मतदारसंघाचे नाव आपण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवले. आपण तालुक्याचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. भरपूर विकासाची कामे केली आहेत. एकंबेतील आम्हा आजी माजी सैनिकांना सैनिक भवन बांधून देऊन आपण सर्व सैनिकांचे शान वाढवली. आम्ही आपणास विकासाचे महामेरू ही पदवी देत असताना विशेष आनंद आहे.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय राहुल दलावर्गे यांचा या ठिकाणी सन्मान होतो। तो सन्मान श्री गणेश शेळके आणि श्री ऋषी चव्हाण या दोघांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व कोरेगाव नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय राजाभाऊ बर्गे यांचा या ठिकाणी सन्मान होतो। तो सन्मान श्री विठ्ठल मकरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्री निलेश यादव यांचा या ठिकाणी सन्मान होतो। तो सन्मान श्री अमोल चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय निलेश यादव ठिकाणी सन्मान होतो। तो सन्मान श्री शशिकांत चव्हाण यांनी करावा अशी विद्यापीठावरती आहे। या ठिकाणी आपण सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथं उपस्थित असलेले सर्व पंचक्रोशीतील सर्व आजीबाजी सैनिक, एकमेक ग्रामस्थ, सर्वांना माझा नमस्कार। कोरेगाव तालुक्यामध्ये विकास कामांचा डोंगर रचणारे, कोविड योद्धा म्हणून नावारूपास आलेले, आध्यात्मिक आणि शैक्षणिक असे दोन्ही वारसा लाभणारे, कृष्णा कोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून दर्जेदार काम पाहणारे आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार नामदार महेशदादा शिंदे साहेब यांचं प्रथमतः एकमे नगरीमध्ये सहर्ष स्वागत करते। महेशदादांसोबत येत असताना त्यांनी मला जेवढे काही शब्द दिले ते अगदी तंतोतंत ते पाळत आहेत। त्यांनी दिलेले सर्व अभिवचन ते पूर्ण करत आहेत याची मला खूपच अभिमान वाटत आहे आणि त्यामुळे मी वारंवार असं म्हणेन की महेशदादांसोबत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। अगदी एका वर्षामध्येच बरीचशी विकास कामं एकंब्यामध्ये झाली। आज आपण नुकतंच विकास कामांचं केलेलं उद्घाटन, लोकार्पण सोहळा, बऱ्याचशा कामांसाठी जे आपण आज सगळेजण एकत्र जमलो ते एका वर्षामध्येच पूर्ण झालेले आहे। त्यामुळं फक्त मी नाही तर माझ्याबरोबर संपूर्ण एकंबे ग्रामस्थांना याचा सार्थ अभिमान आहे। एकंब्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं की काँक्रिटीकरण असेल, सैनिक भवन असेल आणि सर्वात महत्त्वाचं आणि आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे प्राथमिक शाळेसाठी आजच या अगोदर 3 खोल्यांची मंजुरी होती, पण आजच आपल्याला आणखी 4 खोल्यांची मंजुरी झालेली आहे। ती सर्वांसाठी आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे। कोरेगाव मतदारसंघाचं मूलभूत सोयी सुविधांचं आउटडेटेड व्हर्जन अपडेट करून कोरेगाव मतदारसंघाचं मूलभूत सोयी सुविधांचं आउटडेटेड व्हर्जन अपडेट करून महाराष्ट्रामध्ये एक रोल मॉडेल उभं करण्याचं काम महेशदादा करत आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की फक्त कोरेगाव मतदारसंघाचा भौतिक विकासच नाही, कोरेगाव मतदारसंघाचा भौतिक विकासच नाही तर नैतिक, आध्यात्मिक सर्व सुखसोयींनी विकास करत आहेत। हे महाराष्ट्रातील कदाचित हे पहिलेच आमदार असावेत। माझी साहेबांना फक्त अगदी कळकळीची एकच विनंती आहे की एकंबे कमाडीपासून आपण आता इथं या दिनकर बाबांच्या मठामध्ये येत असताना जो रस्ता आहे तो खूपच खराब आहे। कसं होतं, सगळेजण मागणी तर करतातच, पण देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं। एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत, म्हणजे ती त्यांची दातृत्वाची भावना आपल्याकडे घ्यावी असं म्हटलं जातं। आणि तो रस्ता एवढा त्या रस्त्यांवरती खड्डे आहेत की रस्त्याने चालता पण येत नाही। आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे। फक्त तेवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर त्या रस्त्याचं काम पूर्ण करावं, त्याच्यासाठी अर्थसहाय्यता करावी। शेवटी एवढंच म्हणेन की जसं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने श्रीकृष्णाच्या सारथ्याखाली अधर्मावर धर्माचा विजय मिळवला, त्याचप्रमाणे या राजकीय क्षेत्रावरती महेशदादांसारख्या श्रीकृष्णाचं मला मार्गदर्शन लाभत राहिलं तर एकंबे गावच्या विकासाचा अश्वमेध हा अखंड दौडत राहील अशी आशा व्यक्त करते आणि थांबते। अध्यक्ष कोरेगाव तालुका भाजपा याचा सत्कार सुविधा साहेबांनी करावा विनंती करतो।
रक्ताच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेली एकंदर नगरी आज एकंदर नगरीमध्ये या ठिकाणी माजी सैनिकांचं भवन त्याचं उद्घाटन तसेच या गावच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असणारी आणि जिव्हाळ्याची असणारी मराठी शाळा याच्या नवीन वास्तूचं सुमारे 1,08,00,000 रुपयाच्या या नवीन वास्तूचं उद्घाटन तसेच आमचे युवा सहकारी अमोल दादा नवीन कामाची भूमिपूजन या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निलेश चव्हाण सर, राहुलदादा बर्गे, संतोष आबा जाधव, निलेश यादव, राजाभाऊ बर्गे, संजय काटकर, जवाहरसिंग घोरपडे, भाऊ फडतरे, संतोषजी ढाणे, राहुलजी बर्गे, अजयजी मजने, निलेश पवार, शैलेश जाधव, राजचंद्राळे, हनुमंतदादा चंद्राळे, राहुलजी घोरपडे, विशाल घोरपडे, गणेश पवार, नरसिंह मुळे, गणेश चव्हाण, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनभाऊ, त्यानंतर मोहनजी घोरपडे, अनिल पवार, किरण घोरपडे, निखिल मुळे या गावचे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे आता कार्यक्रम होतोय ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि या संघटनेचे प्रमुख कॅप्टन आनंदराव चव्हाण, या संघटनेचे अध्यक्ष या गावचे अशोकजी चव्हाण, विष्णूजी शेळके, एकनाथजी शेळके, मला विशेष करून उपस्थित असणारे आणि या गावच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये आताही विकास कामं होत आहेत ते आमचे सरपंच उर्मिलाताई शिंदे, उपसरपंच अंकुश भोसले, आमचे सदस्य विठ्ठलजी मकरे, तृप्ती चव्हाण, शशिकांत चव्हाण, साधनाजी शेळके, सुनीता चव्हाण, आशा चव्हाण, रुपाली पवार, या गावचे पोलीस पाटील विकासजी शिंदे, सीमा पवार, सोमनाथ चव्हाण आणि या गावचे आमच्या पार्टीचे नेतृत्व करणारे युवा नेते गणेशजी शेळके, विठ्ठलजी शिंदे, शिवाजी चव्हाण, संतोष चव्हाण, जयदीप चव्हाण, ऋषी चव्हाण, अमोल चव्हाण, विकास घाडगे, विक्रम, एकमेव गावातून आलेले सर्व नागरिक, विविध गावचे सैनिक संघटनेचे पदाधिकारी, त्यामध्ये आमच्या गटाचे कॅप्टन धुमाळ आलेले आहेत, कोरेगावच्या आमच्या ताई आलेले आहेत, बरेच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सातारा म्हणून विशेष करून आलेले संगीताताई शिंदे, सर्वांना मी प्रथमतः या ठिकाणी धन्यवाद देतो. एक फार मोठा सन्मान सुद्धा आहे. हा सन्मान ज्या लोकांनी स्वतःचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी घातलं, ज्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार केला नाही, माझ्यात कधी गोळी येईल, मग माझ्या मागाने माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, कुटुंबाचं काय होईल हा विचार न करता देशभक्ती सर्वश्रेष्ठ म्हणून त्या देशाला, त्या भूमीला माता समजून ज्यांनी स्वतःची सेवा बजावली, असे सगळे माजी सैनिक ज्यांनी हौतात्म्य स्वीकारलं. आज एकलव्य नगरीचा इतिहास फार मोठा आहे. मला सांगितलं की पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा या गावच्या सैनिकांनी सहभाग घेतला होता. एवढा मोठा सैनिक इतिहास असणारे गाव, या सर्वांचा सन्मान आणि या सगळ्यांच्या स्मृती जागरूक करण्याचा हा कार्यक्रम आहे. प्रथमतः आमचे तळावचे कॅप्टन शिर्के पण आले, त्यांचे सर्व सहकारी आले. प्रथमतः सगळ्यांचं स्वागत करतो आणि एकमेव गावचे ज्या दिवशी या गावातील सरकारने एकत्रित काम करण्याचा आपल्यावर निर्णय घेतला, ग्रामपंचायतीला सगळे सदस्य निवडून आले,
पण सरपंचाचाही पॉवरफुल होत्या. शिंदे त्यात पोलीस पाटील हुशार, सगळीच हुशार आहे. त्यामुळे काही सहज निवडून आले. काम होतं. विठ्ठल नशीब लागते रुक्मिणी मिळाल्या. तशीच तुला हे रुक्मिणी मिळालेली आहे. चांगला जोडा आहे. खूप चांगला असतात गावाची सेवा करा आणि सदैव सगळेजण या ठिकाणी तुमच्या पाठीशी राहू असं तुम्हाला 100% खात्री देतो. आज दिनकर बाबांच्या आश्रमामध्ये आपण सगळे एकत्र कोरेगावचा विकास साधत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं. पहिले 2.5 वर्ष कोरोना गेले. 2.5 वर्षामध्ये आपल्याला फार कामं करतात नाही, पण माणसाचं जीवन मात्र आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. PS चव्हाण सरांनी सांगितल्या पद्धतीनं एका तोही दिवस मला आठवतो ज्या दिवशी मी गाडी घेऊन गावात आलो. आम्ही सगळे या ठिकाणी होतो. मठाच्या समोर होतो स्मशानशाळा. त्यावेळेला गावातील कोणच बाहेर येत नव्हतं. प्रत्येक घरामध्ये स्वतः मी फिरून जे बाधित होते त्या सगळ्यांना गाडी घातली. 19 जण बाधित होते. 19 जण ॲम्ब्युलन्समध्ये घेतले आणि हॉस्पिटलला घेऊन 100% सगळे बरे करून मागे सोडले. लक्षात घ्या, त्याचं कारणच होतं. आमची जी मीटिंग झाली पंचायत समितीची, मला पहाटे 4 वाजता प्राग प्राणीचा फोन आला होता आणि प्राग प्राणी सांगितलं, साहेब फार अघटित घडलंय. रामोसवाडी आणि एकंदरमध्ये जो स्ट्रेन आला, जो कोरोनाचा विषाणू आला, तो इतका घातक आला की एकंदरमध्ये एका रात्रीमध्ये 25 ते 30 जणांचा मृत्यू झाला एका रात्री. तो का दिवस होता आपल्या आयुष्यात. त्यामुळे एकंदरात जायला शासकीय यंत्रणा घाबरत आहे. मी सकाळी 7 वाजता एकंदरात घुसलो. 10 वाजता सगळ्यांना अगदी बिब्रो कामले सहित सगळे घेऊन इथं निघालो आणि एकंदरातली आपण 7 आठवड्यात काढली आणि चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एकंब्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मात्र मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती पडली. सगळ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे हे आमचं तत्व होतं. पहिल्यांदा आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये काम सुरू केलं आणि सगळ्या गावातून अंडरग्राऊंड गटर आणि कॉन्क्रीटचे रस्ते चालू केले. मी अभिमानानं सांगतो, परवा राहुल दादांना माहिती आहे, आपल्या दिल्लीचे डॉक्टर, दादाचे डॉक्टर महेश शिंदेच्या दवाखान्यामध्ये मी ट्रीटमेंट घ्यायला गेलो होतो. त्या ठिकाणी 2 डॉक्टर आले. त्या डॉक्टरने त्या ठिकाणी सांगितलं, साहेब तुम्ही आमदार झाला, आम्हाला आनंद वाटतोय, पण एका गोष्टीचं दुःख बी आहे. मला दुःख काय झालं ते सांगितलं नाही. म्हटलं साहेब तुम्हाला काय सांगायचं, दरवर्षी किमान कोरेगावात 1000 ते 1200 तरी डेंग्यूचे पेशंट ऍडमिट असायचे. यंदा 20 पण नाही. म्हणजे अभिनंदन एवढ्यासाठी आहे म्हणले की तुम्ही जे काय काम केलंय त्यामुळे डासच गायब झालेले. आज छोटी छोटी गावं घ्या, एकंदर थोडा ताण पडला होता त्यामुळे आम्ही पण ताण दिला होता, तर ते ताण तुम्ही कमी केला. मग कामाला सुरुवात केली आपण. गणेश आपण प्रमुख रस्ता कॉन्क्रीटचा केला, शाळेचा पुढचा केला, हाही रस्ता कॉन्क्रीटचा मंजूर केला होता. परंतु काही लोकांना महेश शिंदे ह्या छोटा वाटतो, त्यामुळे मोठ्या लोकांचे मोठे पैसे घेतले आणि ते मोठे पैसे 3 महिन्यातच गायब झाले. 3ऱ्या महिन्यात खड्डा असतो तर त्याच्यात प्रामाणिकपणा लक्षात घ्या. आम्ही कधी कोणाकडून टक्केवारी घेत बसत नाही. पहिला दम असतो तो क्वालिटीचं काम. आणि म्हणून हे कॉन्क्रिटीकरण करायचं होतं, पण काही लोकांना माझी जिरवायची होती, त्यांनी अख्ख्या गावाची जिरवायची. काय जिरवणार आहे सांगा. आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला द्यायला आलो, तुम्हाला द्यायचंच आहे. आज तो संपूर्ण कॉन्क्रीटच्या रस्त्याचा फंड हा डायव्हर्ट झाला, माघारी गेला.
परंतु भविष्यामध्ये आता 5 वर्ष आपल्याला त्याच्यावरती काहीच करता येईल, कारण तो पिरियड आहे. आम्ही केलं तर आमचे माझे आमदार आता लय मोठे झाले, त्यामुळं आता त्याचा पिरियड संपला होता का, त्याच्या आधीच रस्ता कसा उतरला, आमचा रस्ता 1 नंबरचा होता, 4 केस आमच्यावर टाकले. त्यामुळं तो आता पिरियड संपल्यानंतर 5 वर्षानंतर आपण त्याला कॉम्पिटिशनवर घेणार हा शब्द मी आज आपल्या दिनकर बाबांच्या साक्षी त्या ठिकाणी संपूर्ण गाव अत्यंत सुंदर करायचं. ज्या पद्धतीनं कोरेगावचा बागलकोटापर्यंत रस्ता कॉन्क्रीटचा झाला तो आपल्याला एकंब्यापर्यंत आणायचे, कारण एकंबे कोरेगाव अंतर आपल्याला कमी करायचं. वाघजाईवाडीवाल्यांचा पण रस्ता चांगला केला. सगळे रस्ते आपण जेवढे चांगले करता येतील आणि जेवढे काम करता येईल तेवढं केलं, पण त्याच्या पुढचं एक आपण काम केलं ते सगळ्यात महत्वाचं होतं. ते काम म्हणजे एकंब्यामधल्या 10 चौरातल्या लोकांना त्यांच्या जमिनी तिकडं डोंगराच्या कडेला तिकडं पाणीच नव्हतं, त्यांना मंजूरच पाणी नव्हतं. ते पाणी मधल्या 4 महिन्यापूर्वी आपण ते पाणी मंजूर करून घेतलं आणि आत्ता शेखटापूर योजनेचं जे पाणी जायगावपर्यंत जाणार आहे, पलीकडं जे डोंगराच्या कडेला जाणार आहे, शेती क्रिकेटी सगळे पाण्याखाली येणार आहे. त्याचबरोबर हाही भाग एकंब्याचा संपूर्ण बागायचं करायचं या ठिकाणी 100% फायनल आपण केलेला आहे आणि त्याची निविदा 1 महिन्याच्या सप्टेंबर महिन्याच्या त्याची निविदा काढून 1.5 ते 2 वर्षामध्ये एकंब्याचं सगळं भागात हे 12 बागायत करणं हा मी तुम्हाला शक्य देतो. शेतकऱ्याला ताकद द्यायची, ते आपण प्रामाणिक काम करतोय. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जे काय करायचंय ते आपण करतोय, पण आपण एका गोष्टीमध्ये कमी पडतोय, तो म्हणजे संस्कार. आपण मुलांना शिक्षण देतोय, शिक्षण देऊन मुलं खरंच ज्ञानी होतात का रे? बघा, एखादा पोरगा भरपूर शिकवा, ग्रॅज्युएट होईल, इंजिनियर होईल, वैज्ञानिक होईल, पण तो ज्ञानी होणार नाही. लक्षात घ्या, जर त्या मुलाला, मला परवा एकाने सांगितलं पोराला लई मोठं पॅकेज मिळालं. किती मिळालं? 40 लाखाचं पॅकेज मिळालं. पोरग कुठं आहे? अमेरिकेत आहे. आईबाप काय करतात? गावातल्या घरामध्ये फुकट पडले, सून बी तिकडं, नातू बी तिकडं. खोकला आलाय, 50,000 रुपये घे. ताप आलाय, 1 लाख रुपये घे. अरे पण पैसे देऊन संस्कार मिळतो, आई बाबाची सेवा घडते. ज्याला शिक्षणातून आई वडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ असते हे त्याला जर त्या शिक्षण घेऊन कळत असेल तर त्याचं शिक्षण शून्य. लक्षात घ्या, आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार द्यायचे आणि त्याच्यातून जी मुलं घडतील ती मुलं ज्ञानी असतील. लक्षात घ्या, ही ज्ञानी मुलं आपल्याला कोरेगाव मतदारसंघामध्ये घडवायचे आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करू. आपल्याला हे बुक शिकलेली पोरं नको आहे, आपल्याला समाजाप्रती श्रद्धा प्रेम असणारी आणि गोरगरिबांसाठी प्रामाणिकपणे झटणारी पुढची पिढी तयार करायची. ज्याला स्वतःचे आई वडील आणि गुरु हे सर्वश्रेष्ठ वाटतील अशी पिढी आपल्याला तयार करायची. परवा मला एकाने विचारलं, पत्रकारांनी विचारलं, अरे ते डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी एवढा मोठ्या प्रमाणावरती या राष्ट्रावरती फार मोठा टेरिफ लावलाय, 25% 50% केलाय, काय होईल तुम्हाला वाटते? अरे मी म्हणलं, आमच्या जनतेला 2 वेळेला जेवायला असलं आणि इटल करून एक टाळ वाजवायला असला, तिकडं दुनिया बुडली तरी आम्हाला काय फरक पडत नाही. आमच्या सदऱ्याला एक ठिकाण आहे
अजून 2 भोकं पडली तरी आम्हाला काय फरक पडत नाही. पण ज्या साहेबाला कोट घालायची सवय आहे त्याचा जर उद्या कोट जर घालायला त्याकडे पैसे नसत्यात तर त्याची काय अवस्था होईल. अरे भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये आम्हाला पैसे मिळवून पैसे आहे म्हणून आनंद घ्यायचं शिकवलेलं नाहीये. आम्हाला बिना पैशाचा आनंद जो परमोच्च आनंद आहे ते घेण्याचं प्रशिक्षण हे लहानपणापासून आमच्या पारायणातून दिलं जातं. हे जगातले एकमेक अशी सर्वश्रेष्ठ संस्कृती असणारे राष्ट्र आहे. त्यांना अमेरिकेसारखे राष्ट्र काही. आज आम्ही जे घडवायचं ते पुढची पिढी घडवायचं. म्हणून आज इथं माजी सैनिक संघटनेला आम्ही प्रत्येक गावामध्ये कशासाठी चौकामध्ये आम्ही या ठिकाणी सुंदर अशी ऑफिस देतोय. त्याचं कारणच असं आहे की तुमची देशभक्ती, तुमची प्रामाणिकपणा हे त्याचे संस्कार या गावातल्या मुलांवर तुम्ही पुढची पिढी ताब्यात घ्या. आपण जे लायब्ररीचं काम करताय खूप छान आहे. निश्चित आम्ही त्याच्याबरोबर येऊच, परंतु त्याच्याबरोबर संस्कारक्षम पिढी घडवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपल्यापुढचं आव्हान पण आहे. एका बाजूला फार मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजी आपल्या हातात मिळत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र या मुलांवरचे संस्कार कमी होताना आपल्याला दिसत आहे. लहानपणीच या मुलांवरती संस्कार करून आपल्याला एक मजबूत अशी समाज व्यवस्था या आपल्या पूर्वीच्या सिद्ध सनातन संस्कृतीनं सांगितलेली ही भारताची परंपरा ही दृढ करण्याचं आज आपल्याकडचं आव्हान आहे. ते आपल्याला पेलावं लागेल. दुसरं एक मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. आज सकाळी पोरे नावाचे माझे एक सहकारी आहे, गुरु संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, देऊरच्या उदाई देवीचे चांगले भक्त. त्यांच्या 32 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक. विचार करा, परवा 28 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅक येऊन गेला. त्याची कारण काय? 2 गोष्टीवरती आपल्याला काम करायचे. लहान मुलांच्या संस्कारावरती आणि दुसरं जनतेच्या आहारावर. परवा मी वाढदिवसाच्या दिवशी सांगितलं याची जागृती माजी सैनिक संघटनेनं केली पाहिजे आणि त्याच्यावरती अभ्यास करून काम केलं पाहिजे. मी माझ्या मंडळीला पण सांगितलंय, रियाला पण सांगितलंय आपल्याला याच्यावरती काम करायचं. आमच्या आजीनं जे स्वयंपाकघर सांभाळलं होतं त्या स्वयंपाकघरामुळं आमचं जीवनमान 90 वर्ष 100 होतं. परंतु आम्ही आमची जीवनशैली बदलली. ही बदलची जीवनशैली, ही आहार व्यवस्था हे बदलायचं काम आपल्याला करावं लागेल आणि आपल्या पूर्वजांनी दिलेला आहार आपल्याला करावा लागेल. आपल्या सगळ्यांना एक छोटी गोष्ट सांगणार आणि थांबणार आहे. ज्या वेळेला गावचं एकत्रित जेवण होईल, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये एखादा लग्न समारंभ असू द्या, एखादा चांगला शुभ संकेत देणारा एखादा समारंभ असेल, त्यावेळेला आपल्या परंपरेनुसार आपण तिथं लोकांना भोजन देतो आणि पुण्यप्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या भोजनामध्ये आपण रंग टाकतो. रंग हा धोकादायक आहे. 90% हार्ट अटॅक हे फक्त रंगीत खाण्यामुळे होत आहे. हे 100% सिद्ध झालंय. चीन सारखा देश 7,85,000 टन रंग आपल्याला विकतो आणि आपण आनंदाने खातो. पूर्वीचे रंग हळदीतून तयार केले जायचे, पूर्वीचे रंग टोमॅटो घालून तयार केले जायचे. आता लाल रंग पाहिजे की नवीन सून आलेली आहे. मी तुझ्याबद्दल बोलत नाही ना, संध्याकाळी मला माझ्या आईचा नवीन सुनांचं सांग. नवीन सुना कलर लाल फटक जरी फेकते, पण तो फार वाईट आहे. माझी विनंती आहे, आपण बिर्याणी करतात, तुम्ही भाज्या करतात, भात करतात, सगळ्यामध्ये पिवळा कलर अत्यंत घाणेरडा लक्षात घ्या. यांना आपल्याला कोरेगाव मतदारसंघामध्ये संकल्प आहे, कसल्याही परिस्थितीत कुठलाही कृत्रिम रंग
आपल्या घरात आणायचा नाही. कृत्रिम रंगाचं कुठलंही पेय मुलांना प्यायला द्यायचं नाही. स्लिंग नावाचं स्टिंग नावाचं काहीतरी आलंय. ज्या आया पाचत्यात त्यांनी गॅरंटी समजायचं तुमच्या पोराचं आयुष्य 20 वर्ष, 21 वर्ष ते पोरं भागणार नाही. लक्षात घ्या. 5 बिंदास काय काळजी करू, पण 21 वर्ष त्याचं आयुष्य, त्याच्या पुढं आयुष्य हे तुम्ही तुमच्या हाताने संपवता. इथनं पुढं आहार व्यवस्था या मतदारसंघातली कशी असली पाहिजे, आयुष्य कसं वाढलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण या मतदारसंघाला काय द्यायचं याचा पूर्ण आमचा तयार आहे. त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनी आम्ही ज्या पुढं घेतोय त्याचं कारणच हे आहे. आता तुमच्या खांद्यावरती आम्ही झू देणार आहे. आपण म्हणतो, आपल्या संस्कृती म्हणतो महिला ही घरची लक्ष्मी आहे. का लक्ष्मी म्हणतो बघा, त्या महिलेनं जेवण चांगलं केलं तर आमचं आरोग्य चांगलं राहतं आणि जर तिनं जर चुकीच्या काही गोष्टी केल्या तर सगळे घरचे पैसे हे डॉक्टरकडे जातात. लक्षात घ्या. म्हणून तिला लक्ष्मी म्हणलं जातं, कारण ते आमचं आरोग्य चांगलं ठेवते, घरसुखी समाधान ठेवते. म्हणजे तर आपण जर स्वयंपाकघरच चांगलं ठेवलं नाही तर आपलं कुटुंब चांगलं राहू शकणार नाही. लहान मुलांनाही कॅन्सर होतोय, हार्ट अटॅक येतोय. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5 ते 6 मुलं भेटत आहेत. ज्यांना नवीन आता भेटण्याचा एक मुलगा भेटला, वय वर्ष किती 34, ब्लड कॅन्सर. कोण जबाबदार? आम्हीच. आमचे पहिल्यांदा आपला मतदारसंघ महाराष्ट्रात सगळ्यात आयडियल मतदारसंघ करायचा. लक्षात घ्या. ज्या ठिकाणी एकाही तरुणाला यावेळी हार्ट अटॅक किंवा कॅन्सर झालेला आपल्याला टाळायचे आणि त्याच्यासाठीच्या सगळ्या SOP आता आपण तयार करतोय आणि त्या पद्धतीनं माजी सैनिक संघटनेनेही आम्हाला मदत करायची. आज मी तुम्हाला दिलं म्हणजे मी स्वार्थी आहे. मी तुमच्याकडून सगळ्यांच्याकडून प्रेमानं काम करून घेणार. प्रत्येकाने याच्यामध्ये स्वतःच्या घरापासून सुरुवात करते, स्वतःच्या कार्यक्रमापासून सुरुवात करते. मी जनतेला जे जेवायला घालेन त्याच्यामध्ये विष असणार, आरोग्यदायी जेवण घालेन, इथून सुरुवात करायची. त्यामुळं कुणी जर म्हटलं जेवायला बस आणि तुम्हाला लाल कलर दिसला, पिवळा दिसला, त्याला वाईट वाटलं तरी चालेल, त्याला सांगायचं मी पुन्हा जेवेन, पोट भरलंय मी जातो. ही सुरुवात आपल्या मतदारसंघापासून करायची आहे. राजकीय लोक तुम्ही म्हणाल आधीचा आमदार यायचा, धुळाबरोबर यायचा, स्टाईल मारायचा, मग काय खरं नसायचं गावचं, फक्त खोटं बोलणं हे प्रकार चालायचे. पण आता असं नाही राहिलं. आता जे बोलतो ते आपण करून दाखवतो. लक्षात घ्या. आज या मतदारसंघामध्ये माझा माणूस 68 गावामध्ये आपण सैनिक भवन बांधतो. 68 गावामध्ये हा टप्प्याटप्प्याने आणि सैनिक भवन हे फक्त सैनिकांसाठी न होता ते आपल्याला दुःख निवारण केंद्र केलं. येणाऱ्या लोकांचे तक्रारी तुम्ही घेतल्या, येणाऱ्या लोकांचं दुःख निवारणासाठी आपण काय करू शकतो याच्या योजनांची आपली झाली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्रित त्यासाठी काम केलं पाहिजे. तुम्ही ज्या ज्या योजना आखाल त्याच्यामध्ये मी आणि माझे सर्व सहकारी, या ठिकाणी सगळे युवा सहकारी आहेत बघा, सगळे सहकारी रात्रंदिवस तुमच्याबरोबर काम करू अशी आपण सर्वांना ग्वाही देतो. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, ज्यांनी या देशसेवेसाठी स्वतःचं आयुष्य घालवलं होतं त्या ठिकाणी पत्करलं, त्यांच्याही स्मृतीची या ठिकाणी अभिवादन करतो, त्यांच्याही स्मृतींना या ठिकाणी उजाळा देतो आणि आपल्या योगदानातून एकंदर गाव हे सर्वश्रेष्ठ गाव त्या मतदारसंघाचं व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.